हॅलो फ्रेंड्स, इझी लर्निंग श्रेयसमध्ये मी श्रेयस तुमचं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 4 इंग्लिशचा लेसन इसॉप्स फेबल्स. चल तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. Aesop's fables. Fables are short stories that have a moral or message for us, something to learn and keep in mind as we grow up. फेबल्स म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्यातून आपल्याला काहीतरी शिकवण दिली जाते, छान असा मेसेज दिला जातो, ज्या आपल्याला मोठं होईपर्यंत लक्षात राहतात, उपयोगी पडतात. Most of the fables have animal characters who think and act just like human beings. बऱ्याच गोष्टींमध्ये प्राणी असतात जे माणसांप्रमाणे वागतात आणि बोलतात. It is believed that many of the fables were first told by a wise person called Aesop. असं म्हणतात, बहुतेक फेबल्स या सुरुवातीला एका खूप हुशार बुद्धिमान माणसाने सांगितल्या होत्या. त्यांचं नाव होतं इसॉप. Aesop lived hundreds of years ago in a country called Greece. Aesop खूप वर्षापूर्वी ग्रीसमध्ये राहत होते. His stories became so popular that people passed them on from generation to generation. त्यांच्या गोष्टी एवढ्या प्रसिद्ध होत गेल्या की लोक पिढ्यानपिढ्या त्यांच्या गोष्टी सांगू लागले. Many proverbs and sayings that we use today are based on these fables. बहुतेक म्हणी जे आपण म्हणतो, वापरतो त्या या गोष्टींवरच आधारित आहे. Proverbs म्हणजे म्हणी. Here are two well-known fables. इथे आपण दोन छोट्या गोष्टी शिकणार आहोत. The stag at the pool. Stag म्हणजे मेल डिअर. One day a beautiful stag came to a pool of clear water. एके दिवशी एक सुंदर स्टॅग एका स्वच्छ पाणी असलेल्या पूलवर आला. As he bent down to drink, he saw his own reflection in the water. तो जसा पाणी प्यायला खाली वाकला तसं त्याला त्या पाण्यामध्ये स्वतःचं रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिबिंब दिसलं. He was delighted with what he saw. त्याला ते पाहून खूप आनंद झाला. Delighted म्हणजे आनंदित होणे. Instead of drinking water, he kept looking at his own reflection. तो पाणी पिण्याऐवजी स्वतःचं प्रतिबिंब पाहत राहिला. How handsome I look, he said to himself. तो स्वतःशीच म्हणाला, मी किती सुंदर दिसतोय. How beautiful are these curving antlers. Antlers म्हणजे शिंगे. तो म्हणाला, ही शिंगे किती सुंदर आहेत. How they add to my beauty. ते माझी सुंदरता कशी वाढवतायत. How graceful they look. Graceful म्हणजे डौलदार. कशी डौलदार दिसतात. Then he moved nearer and saw his legs reflected in the pool. मग तो अजून जवळ गेला आणि त्याने त्या पूलमध्ये स्वतःच्या पायाचं प्रतिबिंब पाहिलं. He was quite disgusted. त्याला थोडं वाईट वाटलं. Look at my legs. माझे पाय बघा. उफ. They are so ugly. ते खूप ugly म्हणजे कुरूप आहेत. All spindly with small feet. किती बारीक आहेत. How I wish that nature had given me legs worthy of my stately antlers. काश निसर्गाने मला माझ्या भव्य शिंगांसारखेच पायही दिले असते. As he was brooding in this way, the stag heard an arrow going swish across the pool. तो खूप दुःखी होऊन बराच वेळ विचार करत होता. तेव्हा त्याने ऐकलं, एक बाण खूप स्पीडने पूल जवळून गेला. At the same time, he picked up the scent of hunters.
त्याच वेळी त्याला जाणवलं तिथे हंटर्स म्हणजे शिकारी आहेत. विथ अ क्विक टर्न ही बाउंडेड अवे. त्याने पटकन वळून जोरात लांब उडी मारली. His legs carried him swiftly into the forest. त्याचे ते पाय त्याला स्विफ्टली म्हणजे पटकन जंगलात घेऊन गेले. The hunters were hot on his trail, but they were no match for his speed. ते शिकारी त्याला पकडणारच होते, पण त्या स्टॅगचा स्पीड एवढा जास्त होता की ते त्याला पकडू शकले नाही. Soon the stag left the hunter far behind. आणि काही क्षणातच तो स्टॅग त्या हंटर्स पासून खूप लांब गेला. Safe and out of the hunters reached the stag slowed down. शिकाऱ्यांपासून खूप लांब गेल्यानंतर त्याला सेफ वाटल्यानंतर त्या स्टॅगने स्वतःचा स्पीड कमी केला. Suddenly without realizing it, he walked into the thicket. अचानक त्याला समजलं सुद्धा नाही तो झाडीमध्ये चालत होता. Thicket म्हणजे झाडी. There were trees with strong branches growing close together. तिथे झाडे होती, त्यांच्या फांद्या एकत्र वाढलेल्या होत्या. And alas, the same antlers of which he was so proud got caught in the thick growth. आणि ज्या शिंगांवर त्याला खूप अभिमान होता तीच शिंगे त्या झाडीमध्ये अडकली. The stag tried to shake himself free, but the more he struggled, the more entangled his antlers got in the branches. तो स्टॅग तिथून निघायचा खूप प्रयत्न करत होता. जेवढा तो तिथून निघण्यासाठी प्रयत्न करत होता तेवढं त्याची शिंगे त्या फांद्यांमध्ये अजूनच अडकत होती. Entangled म्हणजे अडकणे. Once again, the stag could hear the hunters drawing close and grew afraid. परत एकदा त्याला जाणवलं ते शिकारी त्याच्याजवळ येत आहेत आणि तो खूप घाबरला होता. Grew afraid म्हणजे भीती वाटणे. At last, with great difficulty, he managed to free his antlers and bounded away. शेवटी खूप प्रयत्नानंतर कसं तरी तो त्याची शिंगे फांद्यांमधून काढण्यामध्ये यशस्वी झाला आणि उडी मारून लांब गेला. I realize now that my ugly feet saved my life. आता त्याला समजलं ज्या पायांना मी कुरूप समजत होतो त्यांनीच माझा जीव वाचवला. I was so proud of these handsome antlers, but they would have been the cause of my death. ज्या सुंदर शिंगांचा मला अभिमान वाटत होता पण तीच शिंगे माझ्या मृत्यूचे कारण ठरले असते. Very often we dislike the very things that are most useful to us. बऱ्याचदा आपल्याला न आवडणाऱ्या काही गोष्टी असतात त्याच आपल्यासाठी खूप उपयोगी असतात. The dog in the manger. Once a dog was looking for a nice and comfortable place to lie down. एकदा एक कुत्रा झोपण्यासाठी आरामदायक छान अशी जागा शोधत होता. कम्फर्टेबल म्हणजे आरामदायक, lie down म्हणजे झोपणे. He came to the manger of an ox and jumped onto the hay to rest. मेंजर म्हणजे हा जो बॉक्स आहे ज्यात गवत ठेवलेला आहे, लॉंग ओपन बॉक्स, त्याला मेंजर असे म्हणतात. हे म्हणजे कापलेलं सुकलेलं गवत जे गुरांना खाण्यासाठी देतात. तो कुत्रा बैलाच्या मेंजरमध्ये आराम करण्यासाठी आला आणि त्याने त्या गवतावर उडी मारली. इट वॉज अ व्हेरी हॉट आफ्टरनून. दुपारी खूप गरम होत होतं. After a while, the ox returned from the field. Field म्हणजे शेत. थोड्या वेळाने बैल शेतावरून आला. He had worked hard in the hot sun and was now quite hungry. त्याने भर उन्हात खूप काम केलेलं होतं आणि त्याला भूक सुद्धा लागलेली होती. He stood in his stall and was planning to eat the hay that was put in the manger for him.
गुरांच्या शेडमध्ये प्रत्येक ॲनिमलला आपापली अशी एक जागा असते, त्याला स्टॉल म्हणतात. तर तो बैल त्याच्या जागेवर उभा राहिला आणि विचारच करत होता, आता तो मेंजरमध्ये ठेवलेलं गवत खाईल. However, when he reached for the hay, the dog saw him. जेव्हा तो त्या गवताजवळ गेला, त्या कुत्र्याने त्याला बघितलं. Standing in the manger, he began to bark loudly at the ox. मग तो त्या मेंजरमध्ये उभा राहिला आणि त्या बैलावर जोरजोरात भुंकायला लागला. बार्क म्हणजे भुंकणे. Each time that the ox came near the hay, the dog snarled, barked, and snapped at the ox. जेव्हा जेव्हा बैल गवताजवळ जायचा, तेव्हा कुत्रा त्या बैलाच्या अंगावर गुरगुरायचा, भुंकायचा. He would not allow the ox to eat his hay. तो त्या बैलाला ते गवत खायला देत नव्हता. Oxen are generally peace-loving and patient animals. बैल हे जनरली शांत स्वभावाचे असतात. ते कधी कोणाला उगाचच त्रास देत नाही. But finally the ox got upset and spoke firmly. Dog, if you wanted to share my dinner with me, I would not mind it. पण शेवटी तो बैल नाराज झाला आणि त्या कुत्र्याला म्हणाला, डॉग, जर तुला माझ्याबरोबर डिनर करायचं असेल तर माझी काहीच हरकत नाही. बट यू निदर ईट द हे नॉर अलाउ मी टू एन्जॉय इट. पण तू स्वतः सुद्धा खात नाहीस आणि मला सुद्धा खाऊ देत नाहीस. इट इज ऑफ नो यूज टू यू. हे तुझ्या काहीच कामाचं नाही. देन वाय डोंट यू लेट मी हॅव माय फेवरेट फूड. मग तू मला माझं आवडतं खाणं का खाऊ देत नाहीस. डोंट बिग्रज अदर्स व्हॉट यू डोंट एन्जॉय युअरसेल्फ. बिग्रज म्हणजे एखादी वस्तू दुसऱ्याला मिळत असेल तर दुःखी होणे. तो बैल म्हणतो, जर एखादी गोष्ट तू एन्जॉय करू शकत नाही तर ती दुसऱ्याला देताना वाईट नाही वाटायला पाहिजे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स, बाय बाय.